षटक हाताळतोय आणि शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाला मात्र जबाबदारी स्वीकारायला लागते या ठिकाणी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू, बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता, जोरदार अपील केलं जाते परंतु अपील मध्ये विश्वास मात्र जास्त होता या ठिकाणी। आणि आता चेंडू हवे बाकी असतील फक्त 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील या ठिकाणी 5। 2 चेंडू मध्ये 5 धावा, चेंडू आणि धावा यांचं समीकरण आता मात्र कुठेतरी खालीवर होतंय। अत्यंत चुरशीची लढत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आमच्या दोन्ही पंचांनी अतिशय चांगलं काम पाहिलं या ठिकाणी मैदानावरती सकाळच्या सत्रापासून। अत्यंत नावंजलेले पंच आहेत दोन्ही आमचे। आणि पंचाने हा चेंडू दंडित केलाय म्हणजेच अवांतर धाव। या धावा मात्र कुठेतरी रोखावं लागतील, अशा जर तुम्ही धावा दिल्या तर मात्र संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतो। आणि आता 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील 4 धावांची गरज आहे। अवांतर धाव तुम्हाला कुठेतरी रोखावे लागेल या ठिकाणी। पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जातंय या ठिकाणी। चांगलं जोरदार अपील, चांगली गोलंदाजी, परंतु पंच या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास मात्र कमी होता। पंच आम्हाला सांगतायत की विश्वास, याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही। पुढचा चेंडू आणि 1 चेंडू आणि 4 धावांची गरज या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघांना नोंद घ्यायची। 1 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 4। फटका चांगला खेळलाय परंतु चेंडू जाईल गोसंख्य क्षेत्रात आणि थोडस कुठेतरी या ठिकाणी फलंदाजीचा प्रयत्न कमी पडले आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय। ते टीम आंबवडे संघाला पराभव पत्करावा लागतोय, परंतु तुमचा चांगला खेळ राहिला याबद्दल आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार। पराजय टीमचे आभार आणि सन्माननीय आमचे नाटोशी गावचे सुपुत्र आणि आमच्या NPL चे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदरानं पाहतो ते आमचे सचिन भाऊ यांनी या व्यासपीठाला भेट दिली आणि नक्कीच आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली। त्याबद्दल मी आयोजक कमिटीच्या वतीनं दादांचं खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातोय। कॅमेरामॅनला विनंती असेल की मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय तरी आपला फोकस या ठिकाणी करायचा आहे।